नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ दुधाच्या सायपासून तूप कसं करायचं त्याबद्दल आहे। तर बघा, आपण नेहमी दूध घेत असतो, त्याला गरम पण करत असतो आणि त्या गरम केल्यानंतर त्याला जी साय येते ती त्या सायपासून अशा प्रकारे तूप तयार करायचं। हे बघा, नेहमी मी अशा प्रकारे चाळणीने चाळून दुधाची साय अशी वेगळी काढून ठेवते आणि ही आता 15 दिवसाची साय आहे। त्या सायला मी असं जर्मनच्या भांड्यामध्ये गॅसवर गरम करते आणि कमी आचेवरच त्याला असं चमच्याने ढवळत राहते। 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर त्या दुधाला म्हणजे त्या दुधाच्या सायला असं वेगळं टेक्स्चर येतं, थोडं म्हणजे ते दूध फाटल्यासारखं होतं आणि त्यानंतर आणखी थोड्या वेळाने ते असं वेगळं त्यामधून तूप असं वेगळं होताना दिसतं आणि ती दुधाची साय जी असते ती जळते आणि असं तूप वेगळं वेगळं होतं। काय बघा, झालं आहे, ती दुधाची साय जळून गेली आहे आणि तूप असं वेगळं वेगळं झालं आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि त्याला चाळणीने मी हे सर्व तूप जाळून घेते। बघा, सर्व साईमधलं तूप ते मी वेगळं करत आहे चाळणीच्या साहाय्याने आणि असं हे साजूक तूप तयार झालं आहे। त्याला थोडं चवीसाठी आणखी त्याला गरम करायचं आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आता ही तूप मी आणखी गरम करत आहे आणि त्याला चवीसाठी थोडं मीठ, थोडं जिरं आणि एक विलायची घेत आहे, त्याला एक विलायची घेत आहे आणि त्याला थोडं म्हणजे त्या विलायचीची चव येण्यासाठी त्याला असं बारीक करून घेत आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकत आहे आणि थोडासा पाण्याचा शिडका पण मारत आहे त्या तुपामध्ये की तूप कितपत गरम झालं आहे हे कळते। आणि आता जिरं मी टाकलेलं ते चम्मच त्यामध्ये टाकत आहे आणि अशा प्रकारे प्लेट पण झाकली आहे। अशा प्रकारे साजूक तूप तयार झाला आणि ते गरम गरमच मी भांड्यामध्ये ओतून ठेवत आहे, कारण ते गरम गरमच ओतायचं असतं, कारण की ते थोडं थंड झाल्यानंतर तर ठिकठिसतं आणि पूर्णपणे असं चाळणीतून चाळलं जात नाही। त्यामुळे आणखी एकदा गरम करण्यापेक्षा तयार झालं तेव्हाच एका डब्यामध्ये गरम काढून ठेवलं ते कधीही चांगलं। आणि ते आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा अशा प्रकारे दिसतात ते।